हां हां ठीक आहे. हे काय आहे मी इथंच थांबलो गेटवर. हां 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 चाल या या. हां घेतलं ना तुम्ही सगळं? हा दादा एक आसकू का काय? विचारू का अगं मग व्यवस्थित बोल की विचारू का म्हणून. तुला खरंच तुळजाबद्दल काही वाटत नाही आता? धने तू त्याचं लग्न आहे आता. काय बी काय खोळ्यात बोलतीस ग. तो संपला विषय कावाच. खरंच संपलाय? तुला काय करायचं? तुळजाचा विषय जर खरंच संपलाच असेल तर ती ज्यूसवाली बघ ना कशी आहे. अरे रेडी का तू? काय बी काय बोलते का? मस्करी केली रे. मस्करी. आई मी आलेच. हॅलो. हॅलो तुळजा, अगं आपण बोलू शकतो ना आता? हो बोलू शकते ना. कोण आहे? कोण आहे? फ्रेंड आहे. हॅलो. लोकेशन पाठवत होते. आता तुझ्याचे फ्रेंड्स म्हणल्यावर शिकलेले असतालच की तुम्ही. त्याचं काय आहे, पत्रिकेत ऍड्रेस आणि नंबर दोन्ही आहे बरं का. मोबाईलवर मॅप लावायचा आणि सरळ निघून यायचं. एकदम सोपं आहे. तेव्हा फोन दे. काय मला माझा फोन दे. लग्नात कशाला पाहिजे का तुला फोन? तुझ्या फ्रेंडला काय अडलं ना तर ते फोन करतील मला. पत्रिकेत माझा नंबर दिलेला आहे. आणि ऐक ना, लग्न होईपर्यंत तुला तुझा फोन मिळणार नाही. ए डोळे वाटरून बघू नको, कळलं ना? डॅडींनी सांगितलंय फोन काढून घ्यायला, म्हणून काढलाय. जा लग्नाची तयारी कर. सांगितलेलं कळतंय का? जा ना मग. वा 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 वा, एक नंबर. वा सूर्या, आमच्या इज्जतीला शोभला असंच झालंय डेकोरेशन. लय भारी. ए बाबा, आता इथून पुढचं कार्यक्रम मी नीट पार पाडलं पाहिजे. ए अरे नको, अरे तुझी जागा इथं नाही, इथं आहे. आमच्या माघारी घरचं सगळे कार्यक्रम नीट पार पाडलंस तर लग्न बी दणक्यात झालं पाहिजे. कसं डॅडी, एवढी तयारी केली म्हणजे लग्न बी दणक्यातच होणार की. आपण सगळ्या गोष्टीची तुम्ही उत्तम सोय केली बघा. अरे गाव म्हणजे कुटुंब आहे निंबाळकरांसाठी. कसं गाव खुश, आम्ही खुश. राहण्यापासून खाण्यापर्यंत एक नंबर सोय केलेली आहे. टोटल क्वालिटी. जेवणात तर नुसते 10 प्रकारच्या भाज्याच आहेत आणि 5 प्रकारचे काय म्हणतात ते डेझर्ट. हा, मट्टा म्हण नका, लस्सी म्हण नका, शिकंजी म्हण नका, बासुंदी म्हण नका, आईस्क्रीम म्हण नका, तुम्ही म्हणाल ते. या हॉलचे 2 दिवसाचे 30 लाख रुपये मोजलेत. एवढा खर्च? पैशाचा सोडा हो. पैसे काय आज गेले तर उद्या कमवता येतील. माणसं खुश झाली पाहिजेत.
मग अशी म्हणलं ना आम्ही गाव खुश आम्ही खुश फक्त तुमची तेवढी साथ असू द्या. डॅडी तुमच्या घरचं लग्न म्हणजे आमच्या घरचं लग्न. फक्त तुम्ही काय करू सांगा. कसे लग्नामध्ये लय मोठी मोठी पाहुणे मंडळी येणार आहेत. आमदार खासदार मंत्री त्यांची नीट उडबस झाली पाहिजे. हे नुसतं लग्न नाहीये ना आमच्या ना आमच्या गावचा इज्जतीचा प्रश्न आहे. अख्ख्या जिल्ह्यात आजवर कुणाचं असं लग्नच झालं नाही. असं लग्न झालं पाहिजे. सगळीकडं ह्याच लग्नाची चर्चा झाली पाहिजे. वा होणार अहो डॅडी वायडे तुमचे अहो चर्चा तर होणारच. सूर्या आलं का ध्यानात? मालक तुम्ही जरा आराम करताय का? अहो लांबचा प्रवास करून आलाय तुम्ही. आम्ही आहोत की सगळे इथे. चिरंजीव पोराकडची कुटुंबाला आले जरा चौकशी करा. तोवर चला आपण चहा पाणी घेऊ. कशी आयडिया डॅडी चला. बोला. दाजी अहो कुठं आहे? हो वाटेतच आहे. बर 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 या लवकर या. वाट बघतोय बरं का. येतोय. छत्री नवऱ्याकडची माणसं कुठल्या पण क्षणी पोचतील. त्यामुळं सगळ्या पोरांना ताकीद द्या. पाऱ्याला कुठं कमी नाही झाली पाहिजे. आणि जर गडबड झाली होणारच नाही. हा अहो समजायला समज व्यवस्थित समजून सांगतो. हा बरं अजून एक पाहुण्यांची आहे ना स्वागताची तयारी करा. अहो शत्रू भैया तुम्ही काही काळजीच करू नका. सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित करतो. हा ती मीडियावाली लोक येणार आहेत ना. हा अहो, त्यांची पण व्यवस्था व्यवस्थित केली आहे. हा. दादा सत्य दादा मला पण लग्नाला यायचंय. मला पण बाहेर जायचंय. मला पण बाहेर जायचंय. आई आई मला पण बाहेर जायचंय. आहे प्रसाद ते दार नाही उघडणार. कुलूप लावले बाहेरून. पण कुलूप का लावलं त्यांनी आणि आपल्याला का नाही नेलं त्यांनी. मला पण लाडू खायचं होता ना. ते आणतील आपल्यासाठी लाडू बाळा. अगं पण दादाचं लग्न मला लग्न पण बघायचं होतं ना. आई 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 लग्न म्हणजे काय असतं ग? लग्न म्हणजे एकमेकांच्या सोबतीसाठी एक मुलगा आणि मुलगी एकत्र येतात. मुलगा आणि मुलगी. मग आई तू माझं पण लग्न करणार. माझ्या पण सोबतीसाठी तू मुलगी आणणार. ए आई माझं पण लग्न करणार. हो बाळा करू ना. तुझं बी लग्न करू. माझं पण. देवा कसं होणार माझ्या लेकराचं लग्न. कुणी खरंच करेल का माझ्या लेकराशी लग्न. तू स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतोस ना. माझ्या लेकराच्या लग्नाची गाठ बांध रे कुणाशी तरी. जियाला माझ्यासारखंच जपेल सांभाळेल. म्हणजे आई 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 माझं लग्न झालं की मला सगळे लाडू खायला मिळणार. हो माझ्या राजा सगळे लाडू मिळणार तुला. सगळे. ये माझं लग्न हो ना. माझं लग्न हो ना. मला सगळे लाडू खायला मिळणार. ये मी ना माझं लग्न डायरेक्ट पुण्यावरनं लाडू मागवणार आहे. लाडू आजकाल लाडू कोण खात? हो का? मग ज्याला लाडू आवडत असतील ना त्याच्याशी करीन मी लग्न. मी तर दादाला सरळ सांगणार आहे माझ्या लग्नात तर कुठला खर्चच करायचा नाही. हा मी पण दादाला सांगणार आहे. कशाला एवढा खर्च करायचा आहे ना. तर 5-5 प्रकारच्या मिठाया एवढा मोठा हॉल त्या अत्तर टाकणाऱ्या बायका एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे कुठे गुंतवले ना तर बिझनेस मध्ये टाकले तर कसला फायदा होईल काय. बोलली हिच्यातली फायनान्स मिनिस्टर बोलली. पण मला काय वाटतं माहितीये का आपण दादाला किती पण टोळलं ना की आमचं लग्न साधं कर तरी तो आपलं लग्न थाटामाटातच लावणार. पण स्वतःचं लग्न मात्र साधं करणार. मला चालेल साधं लग्न. त्यानं माझ्याशी कसं पण लग्न करावं. फक्त लग्न करावं. मी ना ह्याच लग्नात माझं लग्न फिक्स करून टाकणार आहे. म्हणजे नक्की असं काय करणारस तू? तुमच्या
आमच्या दादाला प्रपोज करणार आहे. काय? आणि तो नाही म्हणलं तर ग? ए असं कसं नाही म्हणाल? तसा जीवच घेईन मी. थांबा. आमच्याकडे आधी नवरदेवाचे पाय धुत्यात आणि मग त्याला ओवाळत्यात. असं आहे का? त्यात काय एवढं धुऊया की? पण या गोष्टी सांगायची गरजच नाही पडायला पाहिजे. कसं आहे ना, लगीन आमच्या रीतीभातीप्रमाणे व्हाया हवं हे 1000 वेळा सांगून झालंय. होणार होणार, सगळं रीतीभातीप्रमाणेच होणार. तुम्ही आमचा मान ठेवा, आम्ही तुमचा मान ठेवणार. सूर्या, अरे इथंच आहेस की? तेवढं पाय धुवून घे बाबा. का दादा का? घरच्या माणसाला सांगणार ना, दुसऱ्या कोणाला सांगणार? बरं बाबा, तुला जमत नसतं तर आम्ही धुतो. एवढं काय, त्यात जावयाचं पाय. अहो डॅडी हाय की मी देतो, थांबा. अरे पाय धुतलंस, पण आता ती कोरडे बी करावे लागतात, माहिती नव? डॅडी तेवढं आमचं सामान बी आत घ्यायचं होतं. आमचा सूर्या आहे की? ए सूर्या, तेवढं पाहुण्यांचं सामान आत घे. आमचा सूर्या म्हणजे तुम्हाला सांगतो, काय म्हणतात ते, अष्टपैलू. आम्ही त्याला सांगून ठेवलेलं आहे, तुम्हाला जे काय बी लागेल ते आणून द्यायचं. तुम्ही नुसता आवाज द्यायचा, आमचा सूर्या हजर. या. नर्मदा वहिनी आणि प्रसादराव ते कुठे दिसत नाहीत. त्याचं काय, आमच्या बिझनेसच्या कामानिमित्त दोघं बी सिंगापूरला गेल्यात. अहो रिसेप्शन पर्यंत येत्याल. बरं, मी काय म्हणतो आजी, आता इथंच उभं राहून गप्पा मारायच्या का? या की आत या. दादा दादा दे. अरे काय दादा हे काय, शत्रू नव्हता का तिकडे? तू कशाला? काय पण काय डोक्यात घेतलं का तुम्ही? डॅडी आपल्याला घरचं मानतात, कोण तर आपल्याला मान देतात आणि हक्काची कामं सांगतात. नवरदेवाचं पाय धुणं ही प्रथा आहे, त्यात वाईट काय तवा? अरे दादा पण काय बोलू नका कोणी, घरचं लग्न आहे, मला माझं काम करू दे सर. तसं तुझ्या घरचं लग्न आहे ना, मग आमचं पण घरचं लग्न आहे. तू आमच्यासाठी एवढं सगळं करतो, मग आम्हाला करू दे की तुझ्यासाठी. दादा आमचे खांदे पण ना तुझ्या खांद्या इतके स्ट्रॉंग आहेत बघ. आणि आम्ही पण तुझा भार कमी करू शकतो. दादा एकट्याच्या खांद्यावर एवढं ओझं नको घेऊस. लय मोठं नका बोलू, एवढं मी मोठं नाही झाला. तुमचा दादा त्याचा भार सगळा तुमच्या खांद्यावर टाकल. पोरीनं तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा दादा तुम्हाला कधीच ओझं उचलू देत नाही. ते सामानाचं असो नाहीतर आयुष्याचं. त्या इकडे बॅग दे दे, पण ते इकडे. तुम्ही फक्त खुश राहा, हसत खेळत राहा. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना
मला आपोआप ताकद मिळते. मग कोणी किती बी ओझं टाकलं ना माझ्या खांद्यावर, मला हलकंच वाटतं. चला. या सूर्याचा आता ओझ उचलून गामठा निघाला असेल बा. या जाऊ बापू या. कशी काय रूम? छान आहे. आईस पैस सोयीनं बैस. आजकाल काय ते लग्नाआधी बॅचलर पार्टी का काय चालतं ना मित्रांबरोबर, पण तुमच्यासाठी मुद्दा मोठी रूम ठेवली. मजा करा. काय लागलं तर सूर्या आहेच. ए सूर्या, जाऊ बापू ना काय हवा नको पिपत. येऊ का? चिअर्स. येतो. वा वा वा, छान आहे रूम. लग्नाच्या आधीपासूनच जावई बापूंचे लाड सुरू झालेत. लग्नासाठी लाईक कडक जागा निवडली तुझ्या सासऱ्यानं. मग काय, आपला रुबाबच तेवढा आहे. येतो मी. काय लागलं तर आवाज द्या मला. तांबे, कुठे निघाल? ते बाहेर काय पाहिजे काय नको बघायला लागेल ना मला. त्याची काही गरज नाही. आज तू खास आमच्यासाठी निवडलेला गडी आहेस. आमची खातिरदारी करायला ठेवलंय तुला इथं. अरे एवढ्या लांबनं माझे मित्रमंडळी आलेत, त्यांची सेवा कोण करणार? कोण करणार? जा आमच्यासाठी थंडी घेऊन. चाल. हा कुठं? यू कम मी गो. ते आम्हाला तुळजाला भेटायचं होतं. आम्ही तुळजाच मामाच पोरी. एक मिनिट हा. ते जो ते मामाला इंग्रजीमध्ये काय बोलतात? अंकल. आणि मग काकाला? अंकल. आणि मग दुसऱ्या अनोळखी माणसाला? अंकल. हे असलं कसलं इंग्रजी? आता मी जर अंकल म्हटलं तर समोरच्याला कसं कळणार मी ज्याला हाक मारते तो मामा आहे, काका आहे का तिसरंच कोणतरी? म्हणून मला इंग्रजी हार्ड जातं. धनु, आता तुझ्या इंग्रजीचा प्रॉब्लेम जरा बाजूला ठेवूया. जे काम करायला आलो ना ते करूयात का? दादा, ते आम्हाला तुळजाला हळदीचा निरोप द्यायचा होता. तिकडे तेच बोलतो. तुळजा, तुला हळदीसाठी तयार राहायला सांगितलंय. काय? अगं पण आपल्याकडे हळद तर लग्नाच्या दिवशी मंडपात लागली जाते ना? अगं हा, पण तुझ्या सासरी सगळ्या भलताच प्रथा आहे. तुझी ती खडूस आजी सासू आहे ना रंभाजी, ती म्हणली की हळद आत्ताच होणार. आम्ही गोईंग तो कम लवकर. हळद म्हणजे उष्टी हळद पण असेल. त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला नाही लावणार आहे. नाही. काय चाललंय? त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला लावून घेणार नाहीये. होणारा नवरा आहे तो तुझा. तरीही मी नाही लावणार. कुठे चालली? मी इथे गुदमरते. मी बाहेर चालले. बघा आता त्याची सवय लावून घ्यायची. आता लग्न होईपर्यंत फक्त लग्नाचे विधी करण्याकरता या खोलीतून बाहेर पडायचं. लग्नाचे विधी करायचे, परत खोलीत यायचं. त्याशिवाय जर का तू खोलीबाहेर पडलीस, आम्ही आहोत, तू आहेस. बोला मंत्री साहेब बोला. चालेल सगळी तयारी. हा
हा पण तुम्ही बाकीचे दौरे रद्द करता तसं लग्नाला येणं रद्द करू नका बरं का. वाट बघतोय. हा हा या या आवरून घ्या. उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे कोणास ठाऊक. सूर्याशी बोलले असते तर काहीतरी त्याने केलं असतं. पण त्याच्याशी आता कसं बोलू.